शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत जे शेतकरी चांगले मेहनती आहेत, ज्यांनी चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे, जे स्वतःच्या केळीच्या बागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कष्ट करून त्यांनी बाग उभा केलेली आहे, घड एकदम चांगल्या पद्धतीचे आहेत, अशा शेतकऱ्यांचे काय अनुभव, जे दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल अशा पद्धतीचे काही गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या आपण सांगत असतो. आजचे हे जे शेतकरी आहेत ते गणेश विष्णू वानखेडे, जळगावच्या धर्तीवरचा, खानदेशच्या धर्तीवरचा हा बाग आहे. आणि गणेश विष्णू वानखेडे शेतकरी आहेत. गाडेगाव ग्राम तहसील ह्याचा जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव. गणेश, तुमच्याकडं एकूण सगळं किती क्षेत्र आहे आणि त्यात कुठली कुठली पिकं आहेत तेवढं सांग. एकूण 4.5 एकर आहे आपला. त्याच्यात 2 एकर आपलं केळी आहे, 2 एकर सोयाबीन. बरं, मग सोयाबीन म्हणजे पूर्वापार तुम्ही अजून दुसरी कुठली पिकं घेता का फक्त नुसती केळी आणि सोयाबीनच असते? कुठली बाकी? आधी आपण रेशीम शेती करत होतो. बरं, रेशीम शेती जमत नसल्यामुळे आपण आता केळीकडे वळालो आहे. रेशीम शेतीचा उद्योग किती वर्ष होता आणि कसं कसं करत होतं? 3 वर्ष आपण रेशीम शेती केली. बरं, ह्याच क्षेत्रामध्ये? हो. म्हणजे मग त्यात फक्त तुतीचीच लागवड केली हो. असेल ना? आणि त्याचं युनिट कुठं होतं? युनिट म्हणजे ॲव्हरेज नाही, पूर्ण तुम्ही पूर्ण एरिया. हां, एरिया समजा 2 एकर होतं. 2 एकरचं हां. तुतीचं. आणि मग त्याचं ते कधी तुम्ही, म्हणजे काय कारण झालं आणि कशामुळे तुम्ही रेशीम उद्योग बंद केला परत केळीकडे वळाला असं? आपल्याकडे बॅचेस जमतच नव्हता. बरं बरं. टेम्परेचर पण जास्त होती आणि म्हणजे भौगोलिक दृष्ट्या काय हां. वैयक्तिक अडचणी आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही ते स्किप केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस केळीची लागवड करायचं ठरलं तर त्यावेळेस ह्या क्षेत्रामध्ये काय होतं? या क्षेत्रामध्ये आपली कपाशी होती. कपाशी. तर कपाशी काढल्यानंतर किंवा ती काढायल्यापासून कशी कशी स्टोरी आहे ह्याची सांगायची. कपाशी काढल्यानंतर आम्ही जमीन कशी तयार केली ती पण हा सांगा. नागरटे व खरटे करून घेतली. हम्म. रोटर वगैरे बेड वगैरे पाडून सण मी कंद लागवड केलेली आहे. म्हणजे बेडवर केलेले? हा, बेडवर केलेली. हां. आणि हे कंद कुठनं घेतले होते तुम्ही? कंद आपण काकाच्या शेतामधूनच घेतले होते. त्यांचं बनाना हाऊसचं रोप होतं, हा. ते आपण त्याच्या हिरालाल, हां, हिरालाल भाऊलाल सोनार, हे बरोबर ना? नाही, रवींद्र भाऊलाल सोनार. आणि त्यांच्या शेतातून इथं कंद लागवड केली तुम्ही समजा. तर ह्यात काय आंतरपीक घेतलं होतं का? आंतरपीक टरबूज घेतलेलं आहे याच्यामध्ये. घेतलेलं आहे. हा. तर कसं आहे, 2 प्रकारचे अनुभव आहेत. काही शेतकऱ्यांना आंतरपिकाचा फायदा होतो, काही शेतकऱ्यांना तोटा पण होतो. म्हणजे आता तोटा होणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण थोडासा फायदा होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. फक्त रेटचा विषय जर सोडला तर उत्पादन घ्यायला शेतकरी काय कुठं कमी पडत नाही, मेहनतीला कमी पडत नाही, कष्टाला कमी पडत नाही, खर्च करायला कमी पडत नाही. जवळ नसतील तर कुठून काढून काहीतरी करून तो शेतकरी करतो. आणि तशाच पद्धतीनं मग ज्यावेळेस ही जी अंतर आणि रोपांची संख्या आणि क्षेत्र किती आहे? रोपांची संख्या आता 5,000 आहे. 5,000 अंतर 5x5. आणि क्षेत्र किती आहे? क्षेत्र 3.5-4 एकर. हां. तर केळी 5,000 झाली. मग ह्यात टरबूज किती बसवलं होतं? टरबूज 10,000 रोप असेल. 10,000. म्हणजे 10,000 टरबूज आणि 5,000 केळी होती. तर टरबुजाची काय गोष्ट झाली समजा, काय झालं, खर्च उत्पन्न कसं ताळमेळ बसला किंवा काय जे आहे ते आहे. शेवटी काय नुसता फायदा दाखवणं हा पण नाही उद्देश. खर्च वगैरे सर्व मायनस होऊन 50 ते 60,000 झालं प्रॉफिट राहिलं टरबुजाचं. हा. मग तरी पण खूप चांगला आहे. म्हणजे पूर्ण काय लॉस न होता किंवा मेकअप पण नाही झालं, उलट 50-50 हजार जास्त राहिले. हा. काकाचं उलट तसं झालं, कारण जवळचे 10-20 हजार रुपये टाकायची वेळ आली त्यात, तसा प्रकार झाला. आणि त्यात नंतर पुढे येऊ, हे सगळं टरबूज निघून गेल्यानंतर आत्तापर्यंत शेणखत आणि रासायनिक खताचा वापर कसा कसा केला आणि किती केला, किती वेळा? शेणखत वगैरे तर 4-5 टोल्या टाकलेलं आहे सुरुवातीला. नंतर मग युरिया, सुपर फॉस्फेट वगैरे, वॉटर युरिया, पोटॅश आणि फॉस्फरिक ऍसिड ठीक आहे, चालू होतं 3 महिने समजा. वरून किती वेळा डोस टाकलाय? वरून 2 वेळा टाकलेला आहे. 2 वेळा. आणि ड्रिप मधून खत किती दिवसाच्या अंतराने चालू असतं? ड्रिप मध्ये दर हप्त्याला जातात समजा, आठवड्याला एक. आणि आतापर्यंत किती वेळा फवारणी करताय किंवा पुढे किती होती? जवळपास 3 ते 4 फवारण्या होतील, आता एक झालेली समजा. म्हणजे साधारणतः 3-4 फवारण्या 8 दिवसाला, फर्टिगेशन 2 भेसळ डोस आणि शेणखत एक 4-5 टोळे. 4-5 हा इथला केलेला सगळा प्रयत्न आहे. ह्या सगळ्या प्रयत्नाला, खर्चाला, म्हणजे ह्यामध्ये रोपं, काही खतं, फवारण्या, औषधं, मजूर, या सगळ्या गोष्टी पकडून तुम्हाला किती रुपयापर्यंत खर्च आला असेल 5,000 रोपांना?
आतापर्यंत झाडाला समजा तरी पण 30 रुपये ते 35 रुपये खर्च येईल पूर्ण. कंदामुळे कारण तुमचा रेट कमी झाला तर रोपांचे पैसे कमी झाले. आणि पण टरबूज घेतलेला तो ते तर प्रॉफिट तो झाला समजा, त्याच्यामध्ये मायनस होऊन गेला समजा. ते 50,000 बी त्यातनं वजा करतात थोडक्यात. म्हणजे साधारणतः अजून किती होईल इथून पुढं? आता रेटवर डिपेंड करतो. नाही खर्च किती होईल अजून? खर्च अजून 3 महिने तर लागतील ना समजा. 30,000 पर्यंत लागतीलच समजा अजून. 30 रुपये म्हणजे 60 रुपये झाडाला खर्च होईल असं म्हणा. हो बरोबर ना. 60 6 5 30 म्हणजे 3 लाख रुपयापर्यंतचा खर्च इथला अपेक्षित धरतोय. आणि जनरली एक लय मोठं नाही कमी नाही, 20 किलोची जरी रास आपण पकडली तरी पण माझ्यामध्ये 1,000 क्विंटल निघेल ना. बरोबर. 1,000 क्विंटल माल पकडू आणि कॅल्क्युलेशन ते रेट कसं शेवटी शेतकऱ्याचे पैसे खिशात येत नाहीत तोपर्यंत त्याचं काही खरं नाही. बरोबर. तर त्यामुळे त्यावर काय जास्त बोलत नाही रेटवरचा. काय अप अँड डाऊन होतो कदाचित. एकदम मालामाल होऊन पण जातं, एकदम स्क्रॅचेबल लॉटरी पण लागू शकते, त्याला काय हे नाही. तशा पद्धतीचं एकदम चांगलं व्यवस्थापन हे कमी कालावधीमध्ये. आणि तसं तरुण आहे गडी अजून, म्हणजे नवीन अनुभव घेतोय. म्हणजे शेती आता शिक्षण काय केलेलं आहे? MC झालेला आहे माझं. MCA. मग जॉब न करता कसं काय शेतीकडे वळलाय किंवा काय कसं? जॉब मध्ये इंटरेस्ट नव्हता, आपण इथं स्वतः मालाचं. किती वर्षापासून करताय तुम्ही आता हे? म्हणजे शिक्षण कधी झालं? शिक्षण काही दिवस कुठे नोकरी विक्री केली का डायरेक्ट फक्त शेतीच नाही, करायची? आपला बिझनेस पण आहे. कसला काय? ज्वेलर्स. हो. मूळतः म्हणजे जातीवंत सोनार आहेत, जे कान टोचतेत लहान बाळाचे. बरोबर. तसं मूळचा जातीवंत सोनाराचा व्यवसाय आणि त्याच्यानंतर शेती, नंतर हा शेतीचा व्यवसाय. आणि स्वतःचं चांगलं शिक्षण घेऊन म्हणजे आज काही कमी नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही चांगल्या पद्धतीची नोकरी करा. आता काय कुठं जरी गेलं तरी 20-25 हजाराची नोकरी तुम्हाला सहज मिळू शकते अशा पद्धतीने. MCA पूर्ण झाले. MC. आणि मग त्यानंतर आपला घरगुती व्यवसाय, त्याच्यासोबत Part time शेती करतात. तर खूप चांगले प्रयत्न आहेत गणेशांचे की चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन, नियोजन, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेस करणं हा त्याचाच परिपाक आहे. की टिश्यूचं बेनं लावून सुद्धा चांगली बाग इथं बघायला मिळते. जळगाव जिल्हा, तालुका जामनेर.